हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 135. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 8. युद्धभूमीवरील 4 युक्तीच्या गोष्टी. मागील प्रवचनामध्ये भगवंत श्रींनी युद्धभूमीवर पांडवांना जी पहिली युक्ती सांगितली ती आपण पाहिली. आता दुसरी युक्ती पाहू. घटोत्कचाचा वध. अभिमन्यूचा वध झाल्यावर त्या रात्री युद्ध सुरूच राहिले. सर्व अग्रणी योद्ध्यांचे एकमेकांशी घनघोर युद्ध झाले. एकट्या अर्जुनाने कौरवांचे 7 अक्षौहिणी सैन्य ठार केले. त्यामुळे दुर्योधन निराश झाला. त्याने द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा यांच्या पराक्रमाची निंदा केली. त्याबरोबर डिवसले गेलेले हे महायोद्धे खवळले आणि त्यांनी पांडवांवर चढाई केली. त्यावेळी कौरवांना आवरायचे कसे या विचाराने पांडव त्रस्त झाले. त्यावेळी अर्जुन वध करण्यासाठी कर्णाकडे जाऊ लागला, परंतु श्रीकृष्णाने त्याला अडवले. कर्णाकडे एक महाभयावह अस्त्र होते. ते कर्णाने अर्जुनाच्या वधासाठी राखून ठेवले होते. यामुळे कर्णाबरोबर युद्ध करण्यासाठी त्याच्याकडे अर्जुनाने जाणे धोक्याचे होते. श्रीकृष्णाने सल्ला दिल्यावरून पांडवांनी घटोत्कचाला युद्धासाठी निमंत्रित केले. घटोत्कच युद्ध करत होता, परंतु त्यावेळी त्याला अश्वत्थामाच्या बाणाने जिव्हारी जखमी केले होते, म्हणून तो युद्धभूमीवरून दूर झाला होता. यामुळे अगोदरच डिवचला गेलेला घटोत्कच युद्धासाठी निमंत्रित केल्यावर कौरवांवर आपल्या राक्षस सैन्यासह तुटून पडला. घटोत्कचाने आपल्या राक्षसी सैन्यासह कधी जमिनीवरून तर कधी मायावी रूप घेऊन आकाशामधून कौरवांवर प्रहार करायला सुरुवात केली. त्याने न भूतो न भविष्यती असा अतुल पराक्रम गाजवला. द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा इत्यादी महारथी हतबल झाले. कौरवांना असे वाटू लागले की या रात्रीच घटोत्कचाकडून या युद्धाचा शेवट त्यांच्या पराभवाने होणार. त्यावेळी दुर्योधन कर्णाकडे गेला आणि त्याने कर्णाला विनंती केली की तू अर्जुनासाठी राखून ठेवलेले ते अस्त्र त्याने घटोत्कचावर सोडावे. कर्ण म्हणाला की ते अस्त्र त्याने अर्जुनावर सोडायला राखले आहे, परंतु दुर्योधन त्याला म्हणाला, यासाठी या काळ रात्री आपण जीवित राहिलो तर ना. त्यामुळे नाईलाजाने त्याने ते अस्त्र घटोत्कचावर सोडले. त्याबरोबर घटोत्कच धारातीर्थी कोसळला आणि मृत्यू झाला. ते पाहून त्याचे उरले सुरले सैन्य पळून गेले. दोन्हीही बाजूने सर्वजण थकले होते. त्यामुळे युद्ध थांबवण्यात आले. कौरवांकडून जल्लोष केला गेला, परंतु पांडवांकडे शोककळा पसरली. त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना समजावले की घटोत्कच हा भीमाला हिडिंबा या राक्षसीपासून झालेला पुत्र होता. त्याच्या मृत्यूसाठी शोक करू नका. या निमित्ताने कर्णाकडील ते महाभयावह अस्त्र नष्ट झाले आहे. त्यामुळे अर्जुनाचे प्राण वाचले, हे जास्त महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे युद्धभूमीवर श्रीकृष्णाने पांडवांना दुसरी युक्ती सांगितली आणि अर्जुनाचे प्राण वाचवले. द्रोणाचा वध. दुसऱ्या दिवशी आदल्या रात्री झालेल्या घटोत्कचाच्या वधामुळे पांडव क्रोधातच रणांगणावर आले. त्यावेळी द्रोण आणि अर्जुन या गुरुशिष्यांमध्ये घनघोर रणकंदन झाले. दोन्ही बाजूचे सैनिक युद्ध थांबवून ते पाहत होते. असे युद्ध कधी झाले नाही असे जाणकारांनी त्यावेळी सांगितले. द्रोणाजवळ ज्ञान एकवटले होते तर अर्जुनाजवळ ज्ञान आणि शौर्य होते. कोणीच कोणाला हार गेले नाहीत. त्यावेळी श्रीकृष्णाने पांडवांना मंत्रणा दिली की हा द्रोण जोपर्यंत रणांगणावर आहे तोपर्यंत आपण युद्ध जिंकणे अशक्य आहे, कारण हा म्हातारा चिवट आणि अजिंक्य आहे. यामुळे युद्ध जिंकण्यासाठी द्रोणाला कप्तानेच मारावा लागेल. यासाठी युधिष्ठिराने द्रोणाला त्याचा पुत्र अश्वत्थामा मारला गेला असे सांगावे आणि द्रोणाने शस्त्र खाली ठेवल्यावर धृष्टद्युम्नाने त्याची मान धडावेगळी करावी. याला युधिष्ठिराने नाईलाजाने परवानगी दिली. युद्धात अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला होता. त्याचा फायदा घेऊन पांडवांच्या सैनिकांनी अश्वत्थामा मारला गेला अशी आवई उठवली. हे वृत्त ऐकून द्रोण विचलित झाला. त्याचवेळी ठरल्याप्रमाणे रथामधून द्रोणाजवळून जाताना युधिष्ठिर मोठ्यांदा म्हणाला, अश्वत्थामा गतहा, अश्वत्थामा मारला गेला. आणि रथ वेगाने पुढे निघून गेल्यावर हळू आवाजात म्हणाला, नरो वा कुंजरो वा, नर किंवा हत्ती. हे वृत्त ऐकल्यावर द्रोणाने शस्त्र खाली ठेवले
आणि तो ध्यानस्थ बसला. ते पाहून श्रीकृष्णाने दृष्टद्युम्नाला इशारा केला. त्याबरोबर दृष्टद्युम्नाने तलवार उपसली आणि द्रोणाचे मस्तक धडावेगळे केले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने पांडवांना युद्धभूमीवर तिसरी युक्ती सांगितली आणि युद्धामधील द्रोणाचा अडसर दूर करून पांडवांचा जय सुनिश्चित केला. नारायण अस्त्र. द्रोण मारला गेल्याचे पाहताच कौरवसेना धूम पळून गेली. इकडे अश्वत्थामा अन्य ठिकाणी लढाई करून माघारी फिरला. आपल्या पित्याला कपटाने अधर्माने मारले आहे हे वृत्त समजले. त्याबरोबर तो क्रोधाने बेभान झाला. त्याने कौरव सैनिकांना माघारी बोलावले आणि त्यांना युद्ध सुरू ठेवण्यासाठी राजी केले. अश्वत्थामाने स्वतः पांडवांवर नारायण अस्त्र सोडले. त्या अस्त्राने आकाशात अनेक बाण, गदा, तलवारी आणि अन्य अस्त्रे निर्माण झाली आणि त्या शस्त्रांनी पांडवांच्या सैन्याची कत्तल सुरू केली. जसजसे पांडवांची सेना त्या अस्त्राचा प्रतिकार करेल तसतसे ते नारायण अस्त्र जास्त जास्त प्रज्वलित होत संहार करत होते. अर्जुनासह सर्व पांडव आणि त्यांची सेना हतबल झाली. हे पाहून आत्ताच पांडव नष्ट होणार अशा विश्वासाने कौरव संतुष्ट झाले. त्यांनी आनंद मानला. युधिष्ठिराने तर सर्वांना युद्धभूमीवरून पळून जा असे सांगितले. आपण अर्धसत्य बोललो त्यामुळे हे असे होत आहे असे समजून त्याला अपराधी भाव आला आणि त्याने सर्व दोष स्वतःवर घेतला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याने अग्निकाष्ठ भक्षण करावे असे मनात ठरवले. श्रीकृष्णाने ओळखले की अश्वत्थामाने नारायण अस्त्राचा प्रयोग केला आहे. त्या अस्त्राला शांत करण्याचा उपाय श्रीकृष्ण अर्थातच जाणत होता. त्यावेळी श्रीकृष्ण पुढे झाला. त्याने सर्वांना धीर दिला, दिलासा दिला, आश्वस्त केले आणि त्याने सर्वांना शस्त्र खाली ठेवून जराही प्रतिकार न करता शांत उभे राहायला सांगितले. परंतु भीमाला हे पटले नाही. जास्तच शस्त्रसज्ज झाला. त्याने त्या अस्त्राचा प्रतिकार करण्याचा विचार केला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला आपल्या बाहुबलाने निशस्त्र करून रथामधून खाली खेचला आणि आपल्या शेजारी त्याला शांतपणे उभे केले. असे झाल्यावर नारायण अस्त्राला पांडवांकडून प्रतिकार होणे थांबले. त्याला प्रतिकाराचे इंधन मिळेनासे झाले. यामुळे ते प्रज्वलित होणेही थांबले. काही वेळाने ते शांत झाले आणि आपल्या स्वस्थानी निघून गेले. हे पाहून कौरव निराश झाले. दुर्योधनाने अश्वत्थामाला त्या अस्त्राचा प्रयोग पुन्हा करायला सांगितले. परंतु अश्वत्थामा त्याला म्हणाला, तसे केले तर ते आपल्यावर उलटेल. अशा प्रकारे श्रीकृष्णाने युद्धभूमीवर पांडवांना चौथी युक्ती सांगितली. सर्वांचे प्राण वाचवले. श्रीकृष्णाने अर्जुनाला वचन दिल्याप्रमाणे प्रथम भगवद्गीतेद्वारे आध्यात्मिक आणि नंतर युद्धभूमीवर भौतिक अशा 4 गोष्टी युक्तीच्या सांगितल्या. याचा परिणाम म्हणून पुढे पांडवांनी युद्ध जिंकले. हरिओम.